हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार. बघा, जगातील कोणतीही भाषा असो, प्रत्येक भाषा ज्याचा आपण अभ्यास करतो, त्या भाषेमध्ये अक्षराला, शब्दाला, वाक्याला, उतार्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीला अक्षरापासून एक उतार्यापर्यंत ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॅसेज म्हणतो, अशा प्रत्येक गोष्टीला खूप आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मग इंग्रजीमध्ये देखील असे अनेक शब्द आहेत, की फक्त त्या शब्दांच्या मदतीने आपण अनेक लाखो वाक्य बनवू शकतो. आज मी इंग्रजीतील असा शब्द आपल्याला एक्सप्लेन करणार आहे, की ज्या शब्दानंतर तुम्ही वेगवेगळे शब्द वापरल्यानंतर लक्षात घ्या बरं का, त्या शब्दानंतर तुम्ही वेगवेगळे शब्द वापरल्यानंतर प्रत्येक वाक्य हे अर्थपूर्ण तयार होणार आहे. तर मी तुमच्याशी बोलत आहे इंग्रजीमधील COME कम या शब्दाविषयी. आजच्या या आपल्या इंग्लिश स्पोकनच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना कम या शब्दाची जादू सांगणार आहे. जादू म्हणजे तो शब्द एक चमत्कारिक आहे. ती एक प्रकारे जादू आहे. जादू म्हणजे त्या शब्दाच्या मदतीने इतर शब्द वापरून आपण करोडो वाक्य बनवू शकतो. लक्षात घ्या. मग इंग्रजीमधील नेमकं कम हे काय आहे? इंग्रजीमधील COME हा शब्द व्हर्ब आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे. कम या शब्दाचा अर्थ होतो येणे किंवा या. येणे किंवा या. मग आता मी एकूण 40 वाक्य घेणार आहे. एकूण किती वाक्य घेणार आहे मी? 40 40 वाक्य घेणार आहे. या 40च्या 40 वाक्यांमध्ये लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला कम हा शब्द दिसणार आहे आणि त्या कम शब्दानंतर प्रत्येक वाक्यामध्ये दुसरा शब्द दिसणार आहे आणि तो दुसरा शब्द दिसल्यानंतर त्या वाक्याला एक परिपूर्ण अर्थ असणार आहे. म्हणजे असे अनेक वाक्य तुम्हाला बनविता येणार आहेत, वाचता येणार आहेत, बोलता येणार आहेत, लिहिता येणार आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये वापरता देखील येणार आहेत. चला मग सुरुवात करूया. कम हिअर, इकडे ये. बघा लक्षात घ्या, कम नंतर हिअर शब्द आहे. कम हिअर, इकडे ये. आता दुसरं वाक्य वेगळं आहे बघा, लक्षात घ्या. कम इन, आत ये. सुरुवातीला शब्द कम राहणार, त्याच्यानंतरचे शब्द बदलत जाणार बघा. कम इन, आत ये. कम फास्ट, लवकर ये. कम बॅक, परत ये. कम नाऊ, आता ये. कम डाऊन, खाली ये. कम अप, वर ये. कम होम, घरी ये. कम टुडे, आज ये. कम टुमारो, उद्या ये. बघा, मी कम शब्द जशाच्या तसा घेतलेला आहे. फक्त कम या शब्दानंतर दुसरा शब्द आपण बदललेला आहोत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 10 वाक्य शिकायला मिळालेली आहेत. लक्षात घ्या. राइट? आता बघा इकडे पुन्हा 11व्या क्रमांकाचे वाक्य बघा. कम विथ मी, माझ्यासोबत ये. कम नियर, जवळ ये. कम इनसाइड, आत ये. कम आउटसाइड, बाहेर ये. कम अलोन, एकटा ये. कम सून, लवकर ये. कम अगेन, पुन्हा ये. कम क्विकली, झटपट ये. कम स्लोली, हळू ये. कम अर्ली, लवकर ये. बघा किती म्हणजे इवन मी सुद्धा खूप आनंदी आहे. मला या कम शब्दाच्या मदतीने, कम या शब्दाच्या जादुई कृतीने आपण 20 वेगवेगळी वाक्य बनवलेली आहेत आणि 20च्या 20 वाक्यांचा देखील अर्थ हा वेगवेगळा आहे. राईट? 21व्या क्रमांकाचे वाक्य बघा. कम लेट, उशिरा ये. कम टुगेदर, एकत्र ये. कम आउट, बाहेर ये. कम ओव्हर, इकडे ये. कम फॉरवर्ड, पुढे ये. कम अलॉंग, सोबत ये. कम स्ट्रेट, सरळ ये. कम हिअर डेली, येथे रोज ये. कम अँड ईट, ये आणि जेव. कम अँड सीट, ये आणि बस. बघा, व्हरायटीज ऑफ सेंटेन्सेस वी कॅन मेक.
वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपल्याला बनविता येत आहेत. 31व्या क्रमांकाचे वाक्य बघा. कम अँड प्ले, ये आणि खेळ. म्हणजे आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगू शकतो, कम अँड प्ले, ये आणि खेळ. कम अँड लुक, ये आणि बघ. कम अँड हेल्प, ये आणि मदत कर. कम अँड सी, ये आणि पहा. प्लीज कम, कृपया ये. जस्ट कम, फक्त ये. कम राईट नाऊ, आताच ये. डोंट कम, येऊ नकोस. कम हिअर ऑफन, येथे वारंवार ये. कॅन यू कम, तू येऊ शकतोस का? राईट. बघा, एकूण आपण 40 वाक्य पाहिलेली आहेत. खाली वाक्य आहे, इंग्लिश सोपी आहे, फक्त वापरून बघा. हा चव्हाण सरांचा मंत्र आहे तुम्हाला. इंग्लिश सोपी आहे, फक्त वापरून बघा. मी असं म्हणेन, इंग्लिश सोपी आहे, फक्त बोलून बघा. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या PDF नोट्स पाहिजे असतील, तर माझ्या 9325676747 या WhatsApp क्रमांकावर हाय पाठवा. तुम्हाला योग्य त्या माफक अशा फीसमध्ये इंग्लिश स्पोकनची नोट्स अतिशय सोपी वर्कशीटसहित PDF स्वरूपात आपल्या मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.